पोलीस स्टेशन हिवरखेड अंतर्गत आज दिनांक 20 एप्रिल रोजी ठाणेदार गजानन राठोड यांना सकाळी 7 वाजताचे दरम्यान फोनद्वारे माहिती मिळाली की आरोपी नामे दीपक चतुरकार याने त्याचे वडील रामदास सहदेवराव चतुरकार यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी करून जीवानिशी ठार केले व आरोपी दीपक रामदास चतुरकार हा फरार झाला आहे। अशी माहिती मिळताच तात्काळ ठाणेदार गजानन राठोड पथकासह घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहावर पंचनामा करून मृतदेह उत्तरे तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला। पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गुप्त बातमीदार नेमून नमूद आरोपी हा दहिगाव फाटा ते पंचगव्हाण फाटा येथून पळून जात असताना त्यास शिताफीने घटना घडल्याच्या तासाच्या आत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन हिवरखेड यांच्या ताब्यात देण्यात आले। सदर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गजानन राठोड हे करीत आहेत। याविषयी तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। महाराष्ट्र मेल, ब्युरो रिपोर्ट, अकोला।